सर्वांना जय भीम जय भारत। मी सूर्य धनराज नागधवणे उत्तर नागपूरचा रहिवासी आहे। आपण आज जो फ्लायओव्हर बनलेला आहे त्यामुळे जो उत्तर नागपूरकडे येणारा रस्ता आहे तो ब्लॉक झालेला आहे। ठीक आहे, हा जो फ्लायओव्हर आहे तो डायरेक्ट उतरून राहिला आहे हायवेला, न कुठं पण असा होत नाही। आपण पुऱ्या जगामध्ये कुठं बी जा, हायवे कधी ब्लॉक होत नाही, पण हा उत्तर नागपूरचा जाणारा जो रस्ता आहे त्या हायवेला ब्लॉक करून ठेवला आहे। ज्यांनी तो बांधला आहे फ्लायओव्हर त्यांना रिसर्च केला नाही का की त्यामुळे हा रस्ता ब्लॉक होणार करून, म्हणजे उत्तर नागपूरला नेहमी मागं ठेवण्याच्या कारस्थानी लोक करत राहतात। आज मला असं वाटतं मी पुरा नागपूरवर फिरतो, नागपूरमध्ये सगळ्या जागी विकास कामे होऊन राहिली, पण उत्तर नागपूर एक असा एरिया आहे जिथं विकास कामे होऊन नाही राहिली आणि बहुत मागास आहे तो वाला एरिया। कारण की तिथं नाही चांगले रस्ते आहेत, पाणीची जो समस्या आहे बहुत जास्त आहे तिथं। ठीक आहे, टँकर्स बोलवा लागतात, न रस्ते तुम्ही पाहू शकता। आज किती वर्ष झाले आमदार आपले किती वेळा निवडून आले आज सांगायची गरज नाही आहे। 15 ते 20 वर्ष तिथं आमदार एकच राहिलेला आहे आणि सगळ्या पार्टीचे आमदार तिथे पाहू शकतात सगळे लोक। ठीक आहे, तरी पण तिथं काही निदान होत नाही, म्हणजे तिथं काही समस्या जे आहेत ते सोडवत नाही ना, त्यांच्याकडे लक्ष देतही नाही। जे आमदार आहेत ते कधी वस्तीत फिरतही नाही, जेव्हा वोट मागायचे राहते तेव्हा ते लोक येतात। आता जेव्हा विधानसभा चुनाव येतील ते लोक रस्त्यावर येतील, समाजाला बाबासाहेबाचे फोटो हातात घेऊन निघतील ना। आपले लोक आहेत फक्त मूर्त्या आणि बाबासाहेबाची फोटो, त्याच्यानंतर त्यांना काही दिसत नाही की जे आपला एरिया आहे तो किती मागं आहे त्यांना ती दिसत नाही। त्याच्या जे सुविधा आहे ते मागत नाही की आम्हाला चांगले रस्ते द्या, चांगला पाणी द्या, आपला जो आरोग्य आहे तो चांगला ठेवा, त्याच्यासाठी कोणीही म्हणणार नाही। पण बाबासाहेबाची मूर्तीनं फोटो तेवढा केला की तुम्ही त्यांना वोट देता। हे तुम्हाला सर्वात अगोदर पहिले स्वतःला समजलं पाहिजे की आपण वोट देऊन राहिलो, कोणाला देऊन राहिलो ना, कशासाठी देऊन राहिलो। पहिले स्वतः एक समजून घेतला पाहिजे की आपण चांगला शिक्षा, आरोग्य याच्यासाठी दिलेलं पाहिजे, रोजगारसाठी। आज युवा जे आहेत ते घरी बसले आहेत, युवाची जी समस्या आहे आज देशात सर्वात जास्त आहे। ठीक आहे, ते बेरोजगार आहेत, त्यांना सर्वात अगोदर रोजगार, जो भविष्य आहे देशाच्या भविष्य